हाय, अब हम नामची में सिक्किम में हैं और अब जा रहे हम चार धाम, जहाँ की महादेव जी का टेम्पल बना हुआ है और चार धाम की जो प्रतिमाएं हैं वैसे ही यहाँ बनाई है। जैसे गंगोत्री, यमुनोत्री, केदारनाथ, बद्रीनाथ है, वैसे ही यहाँ बनाया है। वही हम जा रहे भाई साहब के टैक्सी में है। अब बहुत बढ़िया, हमारे साथ फ्रेंड भी है, दो हमारी टीम है, 6 जन है और महाराष्ट्र से आए हैं स्पेशल नाम की घूमने। अभी नवीनच घेतलं होतं घराकडून, 8 दिवस पिणे लावून त्याला महाराजांनाच लावले 2-3 दिवस। दोस्तों, हम अब है नामची में सिक्किम, और सिक्किम बोले तो क्या है, बहुत बढ़िया। अभी देखिए वो जो आपको दिख रहा है महादेव जी का टेम्पल, हम वही ऊपर जा रहे हैं, दिख रहा है, ये देखिए। बस अभी इतना ऊपर हमको जाना है। हमारे साथ दोस्त लोग हैं, सब महाराष्ट्र के हैं और भाई साहब यहीं के टॅक्सी वाले हैं। बस आता त्या ठिकाणी तुम्हाला सर्व दाखवण्यात येणार आहे। वरचं बघून घ्या, सिक्कीम म्हटलं की स्वर्गच महाराज, अतिशय सुंदर अशा प्रकारे। नाही, रस्ता दुसरा असेल ना, मारा लाकूड द्यावं उर्दू मध्ये लिहिलंय ते। होय, कोणी दिसत त्याच्यावर गोल्ड बांगलादेशची माझ्याकडे होती, म्हटलं की बांगलादेश तर अशा प्रकारे आपण चारधाम या ठिकाणी पोहोचलेलो आहोत, बघू शकता तुम्ही। ओम नमः शिवाय, किती मोठी मूर्ती, आणखी तिथं जात आहोत आपण। ओम नमः शिवाय। सिक्कीम मध्ये महादेवाची मूर्ती आहे बघा, ही किती उंच आहे। पहाडावर आलेलो आहेत आता आम्ही वर, इथं चार धाम आहेत। अतिशय सुंदर असं वातावरण आहे बघा, हे काय निसर्ग आहे मस्तपैकी त्या ठिकाणी, अगदी सुंदर। कधी सिक्कीमला आलात तर नक्की चारधाम बघायला या। याच ठिकाणी गंगोत्री, यमुनोत्री, बद्रीनाथ आणि केदारनाथ असं मंदिर बनलेले आहेत, ते पण तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दिसणारच आहेत। तरी तोपर्यंत बघू शकता, अतिशय सुंदर असं मंदिर आहे हे बघा। केदारनाथचं दर्शन लगेच झालं। केदारेश्वर, ओम नमः शिवाय। चला, रामकृष्ण हरी, ओम नमः शिवाय। आलो बघा बद्रीनाथ धाम, बघा किती सुंदर महादेवाची मूर्ती आहे। त्याच्यानंतर चार धाम आहेत, बद्रीनाथ धाम आहे, रामेश्वर धाम आहे, केदारनाथ धाम आहे, गंगोत्री, यमुनोत्री सगळं बनवलेलं आहे इथं, अतिशय सुंदर आहे। वा वा, रामकृष्ण हरी, बघा रामेश्वर धाम, बघा रामेश्वर धाम। वा, फुलं बघा किती छान छान फुललेले आहेत, चाफा आहे हे बघा। ओम नमः शिवाय। सिक्कीम मध्ये महादेवाची मूर्ती आहे बघा, ही किती उंच आहे। पहाडावर आलेलो आहेत आता आम्ही वर, इथं चार धाम आहेत। अतिशय सुंदर असं वातावरण आहे बघा, हे काय निसर्ग आहे मस्तपैकी त्या ठिकाणी,
अगदी सुंदर. कधी सिक्कीमला आलात तर नक्की चारधाम बघायला या. याच ठिकाणी गंगोत्री, यमुनोत्री, बद्रीनाथ आणि केदारनाथ असं मंदिर बनलेले आहेत. ते पण तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दिसणारच आहेत. तरी तोपर्यंत बघू शकता अतिशय सुंदर असं मंदिर आहे. हे बघा, केदारनाथचं दर्शन लगेच झालं. केदारेश्वर. ओम नमः शिवाय. चला, रामकृष्ण हरी. चारधाम अतिशय सुंदर असं द्वारका धाम आहे. तसं इथं रामेश्वर धाम पण बनवलेलं आहे. शिर्डी साईबाबा पण आहे. सर्वच एकापेक्षा एक सुंदर सुंदर इथं बनवलेलं आहे. मूर्त पाहू शकता महादेवाची, किती सुंदर मोठी आहे. हे रामेश्वर धाम पण इथं बनवलेलं आहे. द्वारका धाम पण बनवलेलं आहे. मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग पण बनवलेलं आहे. चलो आता महादेव घ्या माझ्याकडे जा. बसू. कृष्णारी नामची सिक्कीम राज्यात आले तर इथं चारधाम असं एक ठिकाण बघण्यासारखं आहे. म्हणजे तिथं 12 ज्योतिर्लिंग पण आहेत. नंबर 1 सुंदर असं बनवलेलं आहे. तिथं 12 ज्योतिर्लिंग आहे. त्याच्यानंतर बद्रीनाथ धाम आहे, द्वारका धाम आहे, त्याच्यानंतर जगन्नाथ धाम आहे आणि रामेश्वर धाम आहे. आणि बाकी पण आहेत असे केदारनाथ वगैरे मंदिर बनवून आले. खूप छान आहे. आणि बघितलं आणि आता निघालो तर रस्ता बघू शकता तुम्ही, किती म्हणजे असा अवघड रस्ता आहे हा. गाडी चालवतायत हे दादा सिक्कीमचेच आहेत. त्या ठिकाणी त्यांना काय मराठी कळत नाही, पण आपण आपलं बोलतोय. तर अशा प्रकारे खूप मस्त वाटलं बघा पाहून. महादेवाची उंच मूर्त आहे आणि एकदम सुंदर आहे. कधी आलात तर असं बघून घ्या. हे बघा, अगदी अगदी सुंदर. नेचर म्हणतात ते, नेचर.